तर बीएमसी मध्ये आता महापौर कोण होणार या चर्चा सध्या सुरू झालेल्या आणि या संदर्भातल्या काही अपडेट्स। आरक्षणाची सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। जानेवारी अखेरीस मुंबईचा महापौर निवड होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खातं महापौर सोडत काढणार, सूत्रांची माहिती। प्रगतीचे राजकारण लोकांनी स्वीकारले। मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असेल, अमृता फडणवीस यांच्याकडून विश्वास। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरू आहे। तुम्ही दिलेलं प्रेम, साथ कोणत्याही सत्तेपेक्षा मोठं। मराठीला, मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही। राज ठाकरेंपाठोपाठ अमित ठाकरे यांची देखील फेसबुक पोस्ट समोर। उद्धव ठाकरे यांनी मनसेचा फक्त वापर करून घेतला। आणखी किती वर्ष दुसऱ्यांना जिंकवत राहणार। भाजप पदाधिकारी संतोष धुरी यांचा ठाकरेंच्या सेनेसह मनसेवर निशाणा। राज ठाकरे यांच्या मेहनतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेने पाणी फिरलं। मनसेच्या मतांच्या गॅपचा उपयोग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करून घेतला। तर मुंबई पालिकेच्या निकालावरून मंत्री उदय सामंत यांचीही प्रतिक्रिया समोर। सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवूनही मुंबईमध्ये साधं शतक गाठता आलेलं नाही। बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही। पालिका निकालावरून सुषमा अंधारे यांचा महायुतीवर हा निशाणा। मुंबईमध्ये 25 वर्षांनी महायुतीचा महापौर मुंबईमध्ये बसेल। मुंबईमध्ये महिला महापौर व्हावा अशी इच्छा। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांचीही प्रतिक्रिया। मनसेच्या विजय उमेदवारांचा शिवतीर्थावरती औक्षण, तर कमळाच्या पाकिटातून पैसे वाटले। सत्ताधाऱ्यांनी पैशानं उमेदवार पळवले। शर्मिला ठाकरे यांचीही टीका। महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र। मुंबईमधील विजयानंतर भाजपकडून बॅनरबाजी, तर मातोश्री परिसरामध्ये एकमेव धुरंधर अशा आशयाचे बॅनर झळकले।